या ठिकाणी मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सांगलीच्या नवीन एसपी कार्यालय, कडेगाव आणि आटपाडी येथील पोलीस स्टेशन आणि 224 निवासस्थाने बांधकाम अशा उद्घाटन आणि भूमिपूजन प्रसंगी आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। खरं म्हणजे अतिशय चांगलं अशा प्रकारचं हे एसपी ऑफिस या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि निश्चितपणे चंद्रकांत दादांनी ज्याचा उल्लेख केला ही गोष्ट देखील खरी आहे की चांगलं कामकाज जर करायचं असेल तर त्याकरता चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणं देखील आवश्यक आहे। राज्यामध्ये पोलीस गृहनिर्माण हे आपण तयार केल्यानंतर विशेषतः 2014 नंतर आपण पोलीस गृहनिर्माणला मोठ्या प्रमाणात पोलीस कार्यालय आणि पोलिसांची निवासस्थानं याकरता निधी उपलब्ध करून दिला आणि त्या माध्यमातून अभूतपूर्व अशा प्रकारचं काम हे पोलीस गृहनिर्माणाच्या कार्यामध्ये आपण करू शकलो। आज मला सांगताना आनंद वाटतो आहे की साधारणपणे पोलिसांच्या निवासस्थानाच्या संदर्भात जी काही सॅटिस्फॅक्शन लेवल आहे ती एकूण जी आपली स्ट्रेंथ असते त्याच्या 50% ती असली पाहिजे असा आपला नियम आहे। पण आपल्याकडे अतिशय वाईट अवस्था होती, 30% पर्यंत देखील आपल्याकडे ही स्ट्रेंथ नव्हती। आपल्याकडे जवळपास 2 लाख पोलीस आहेत, पण आपण जर पोलिसांच्या क्वार्टर्सचा विचार केला तर त्याची संख्या अतिशय कमी होती। पण गेल्या 10 वर्षांमध्ये सातत्याने प्रयत्न करून महाराष्ट्रामध्ये पोलिसांकरता गृहनिर्माणाचं काम हे आपण केलं आणि मला असं वाटतं की जवळपास 94,000 पर्यंत आता आपण पोहोचतो। म्हणजे 50% पर्यंतची जी काही ही लेवल आहे ती आता या ठिकाणी पोहोचलेली आहे। आणि यात सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या पोलीस गृहनिर्माण मंडळाने पोलिसांच्या घरांच्या बांधकामाच्या क्वालिटीमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम केलं आहे। चांगल्या प्रकारच्या इमारती झाल्या पाहिजेत। पूर्वीच्या काळामध्ये एक खुराडा तयार करून त्याच्यामध्ये अनेक वेळा पोलिसांना राहावं लागायचं। मी ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेस माझ्या मतदारसंघामध्ये ब्रिटिशकालीन एक पोलीस कॉलनी होती ज्याच्यामध्ये पोलिसांच्या घराला बाथरूमच नव्हतं। त्याला समोर नुसतं एक मोरीसारखं केलं होतं ज्याला घरच्या महिलांना साडी वरून बांधून आंघोळ करावी लागायची, अशा प्रकारची स्थिती होती। पण हळूहळू हे सगळं चित्र आपण बदलण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि मोठ्या प्रमाणात ही जी घरं या ठिकाणी निर्माण झाली आहे अतिशय चांगल्या क्वालिटीची घरं झाली आहे। आता जयंतराव मला सांगत होते की याचं बांधकाम करत असताना त्यांनी स्वतः अनेक यामध्ये काय असलं पाहिजे काय असू नये या गोष्टी त्यांनी सुचवल्या, त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं। मला असं वाटतं की आज जर आपण पोलीस गृहनिर्माणचं एकूण आर्किटेक्चर बघितलं तर हे पूर्वी असं होतं की सरकारी काम म्हटल्यानंतर असं वाटायचं की बाबा हे चांगलं होणारच नाही। पण मी खरोखर अर्चना त्यागी मॅडम तुमचं आणि पूर्ण पोलीस गृहनिर्माणचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या प्रतीचं बांधकाम हे तुम्ही या ठिकाणी करता आहात आणि पोलीस स्टेशन असो किंवा पोलिसांची क्वार्टर्स असतो। आज आपण बघितलं तर राज्यामध्ये खूप जिल्ह्यांमध्ये पोलीस मुख्यालय आता आपण नव्याने सुरू केली, कारण 1960 नंतर ही मुख्यालय जी होती ती त्यावेळी अवेलेबल ज्या जागा होत्या त्या जागांमध्ये ती तयार झाली होती। त्यामुळे आजच्या पोलिसांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांना अनुरूप अशा प्रकारची व्यवस्था नव्हती। मला हे देखील सांगितलं पाहिजे की पोलिसांच्या संदर्भात आपण जी काही एस्टॅब्लिशमेंट आहे ही 1960 नंतर ती देखील बदललेली नव्हती। 60 सालच्या आपल्या गरजा आणि आताच्या गरजा याच्यामध्ये मोठा फरक होता आणि म्हणून मी गृहमंत्री म्हणून त्याच्यामध्ये बऱ्याच लक्ष घातलं आणि आमच्या पोलीस विभागाने नवीन एस्टॅब्लिशमेंट तयार केली आणि आता पुन्हा नव्याने आताच्या लोकसंख्येला अनुरूप आपल्याला किती लोकसंख्येमागे किती पोलीस स्टेशन असले पाहिजे, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किती अधिकारी कर्मचारी असले पाहिजेत, त्याच्यामध्ये काय काय व्यवस्था असल्या पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टीचा आराखडा आपण नव्याने तयार केला आणि त्या अनुरूप आता आपल्या पोलीस विभागाची रचना ही आपण सुरू केली। यासोबत मला हे सांगताना आनंद वाटतो की जवळपास 40,000 पोलिसांची भरती
ही आपण या ठिकाणी केली आणि यापुढे देखील आपण भरती करतो। त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं पोलिसांमध्ये जागा रिकाम्या राहणार नाहीत अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारे पोलिसिंग आपल्याला करता आलं पाहिजे। आता देशाने 3 नवीन कायदे तयार केले आणि या 3 नवीन कायद्यांमध्ये जी भारतीय न्याय संहिता आहे त्या भारतीय न्याय संहितेने आता जे काही नवीन तरतुदी तयार केलेल्या आहेत, भारतीय साक्ष संहितेने ज्या नवीन तरतुदी या ठिकाणी तयार केलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करता पूर्वीचं सीआरपीसी असेल, पूर्वीचं आयपीसी असेल, पूर्वीचा एव्हिडन्स ऍक्ट असेल, यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्याकरता हे तिन्ही कायदे आपण तयार केले आहेत। आणि या कायद्यांमध्ये आता काही विविक्षित शिक्षेच्या वरच्या गुन्ह्यांकरता फॉरेन्सिक एव्हिडन्स हा कंपल्सरी केलेला आहे आणि म्हणून आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण फॉरेन्सिक व्हॅन्सची व्यवस्था करतो। अर्थात या व्यवस्थेला काही काळ लागेल, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात फॉरेन्सिक व्हॅन्स उपलब्ध नाही आहेत, तरी देखील आपण त्या रोल करण्याचं काम सुरू केलं आहे। पण मला अतिशय आनंद आहे की सांगलीमध्ये त्या व्हॅन्सची वाट न पाहता आपण आता 2 व्हीलरवर फॉरेन्सिकच्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याची सुरुवात आपण आज करतो। कारण आपल्याला माहिती आहे की टेक्निकल एव्हिडन्स आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स हे 2 असे असतात की जे होस्टाईल होऊ शकत नाही। ह्युमन एव्हिडन्स हा मोठ्या प्रमाणात होस्टाईल होतो, मला आठवत नाही, मी बघितलं नाही, अशा प्रकारे तो सांगू शकतो, पण जो टेक्निकल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स असतो तो मात्र कधी होस्टाईल होत नाही आणि म्हणून जास्तीत जास्त त्याच्यावर भर देऊन आणि कमीत कमी वेळामध्ये आपल्याला गुन्ह्याचा त्या ठिकाणी पडताळणी करता आली पाहिजे, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। आपण हा देखील प्रयत्न करतो आहोत की आता 2 महिन्यामध्ये चार्जशीट्स गेल्या पाहिजेत, अशा प्रकारचा आपला प्रयत्न चाललेला आहे आणि त्या दृष्टीनं फार चांगलं काम आता महाराष्ट्रामध्ये होत आहे। आपण विवेक्षित गुन्ह्यांमध्ये जवळपास 80% आपण अचीव्ह केलेला आहे की आपण 60 दिवसामध्ये किंवा काही गुन्ह्यांमध्ये 90 दिवसाची आपल्याला वेळ दिली आहे, वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी सगळ्या चार्जशीट दाखल करतो। आणि आता नवीन कायद्याने सगळ्यात चांगलं जर काही केलं असेल तर पूर्वीच्या काळामध्ये गुन्ह्याची चार्जशीट गेली तरी देखील चार्जेस फ्रेम होणं आणि त्याच्यानंतर एव्हिडन्स होणं, मग त्याच्यानंतर क्रॉस एक्झामिनेशन होणं, त्याच्यानंतर मग निकाल लागणं, याच्यामध्ये तारीख पे तारीख असायची। पण आता नवीन कायद्याने हा नियम केला की प्रॉसिक्युशन असो किंवा डिफेन्स असो, कोणालाही 2 पेक्षा जास्त तारखा मागता येणार नाही। त्यामुळे आता गुन्ह्याचा जो काही या ठिकाणी निदान आहे किंवा शिक्षा आहे ही आता कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला करता येऊ शकते। आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता आपल्या पोलिसांनी नवीन रेकॉर्ड करणं सुरू केलंय। परवा एका गुन्ह्यामध्ये 48 तासामध्ये पोलिसांनी महिलेच्या विरुद्ध जो अत्याचाराचा गुन्हा होता 48 तासामध्ये चार्जशीट त्या ठिकाणी दाखल केली। एका गुन्ह्यामध्ये तर 24 तासात चार्जशीट दाखल केली आणि 7 दिवसात त्या गुन्ह्यामध्ये शिक्षा देखील कोर्टाने दिली। मला असं वाटतं की कायद्याचा जो काही एक भीती ही तेव्हाच राहील ज्यावेळी अशा गतीनं लोकांना शिक्षा होईल। आज जर लोकांना हे माहिती असेल की आपण आज गुन्हा केला तर झाली शिक्षा तर झाली, नाही तर मरतपर्यंत खटला चालतो, तर दुसरा गुन्हा करण्याकरता मग त्यांना मला असं वाटतं की कुठली भीती उरत नाही आणि म्हणून त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आता बदल झालेला आहे। विशेषतः रेट ऑफ कन्व्हिक्शन मध्येही आता महाराष्ट्राने खूप चांगली भरारी घेतली आहे। आपण 9% खाली गेलो होतो, आता 50% आपण आलेलो आहोत, पण अजूनही सॅटिस्फॅक्शन नाही आहे। आपल्याला 70-75% रेट ऑफ कन्व्हिक्शन न्यायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगार सुटला नाही पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की सगळ्यात मोठं आपल्या समोरचं जे काही एक आव्हान आहे ते सायबर गुन्ह्यांचं आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे वाढलेले आहेत, पण मला सांगताना आनंद वाटतो की देशातलं सगळ्यात आधुनिक सायबर सिक्युरिटी सेंटर हे महाराष्ट्राने तयार केलेलं आहे। आता वर्ल्ड पोलीस काँग्रेसमध्ये देखील आपलं सादरीकरण झालं आणि त्याचे अतिशय लोकांनी तारीफ केली। सगळ्या प्रकारच्या जे काही इक्विपमेंट्स आहेत, सगळ्या कॅपेबिलिटीज आहेत, फॅसिलिटीज आहेत, या सगळ्या आपण आपल्या सायबर क्राईम सेंटरमध्ये घेतलेल्या आहेत आणि सर्व प्रकारचे सायबर क्राईम जिथनं तयार होतात, मग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील, एनबीएफसीज असतील, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी नेट युजर्स असतील, अशा सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणून अर्ली रिस्पॉन्सच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे कोणावर अशा प्रकारचा सायबर फ्रॉडमध्ये तो फसल्यास 1945 हा
आपला एक नंबर आहे, ज्या नंबरवर त्या ठिकाणी सांगितल्याबरोबर तात्काळ आपण जे काही पैसे त्यातनं समजा कोणाचे गेले असतील तर ते अडवण्याचं काम करतो आणि क्विक रिस्पॉन्स अशा पद्धतीनं आपण या सायबर गुन्ह्याच्या वर कारवाई ही सुरू केलेली आहे. दुसरा महत्वाचा विषय नक्कीच दादांनी ज्याचा उल्लेख केला तो अंमली पदार्थांचा आहे आणि अंमली पदार्थांच्या संदर्भात झिरो टॉलरन्सची मोहीम ही आता आपण सुरू केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यावर आपण कारवाई करतो. आणि ही कारवाई करताना आपण एक निर्णय घेतलेला आहे की अंमली पदार्थांच्या या संपूर्ण व्यवहारामध्ये जर दुर्दैवाने एखादा पोलीस आढळला किंवा त्यांनी मदत केली असं आढळलं तर त्या काळात त्याला सस्पेंड केलं जाणार नाही, त्याला थेट बडतर्फ केलं जाईल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलाय. कारण अंमली पदार्थ हे आपल्या पिढ्यांना बर्बाद करतायत आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की अगदी छोट्याशा एखाद्या खोलीमध्ये देखील याची निर्मिती करता येते अशा प्रकारची अवस्था आहे. आणि म्हणून माझी सांगली पोलीस विभागाच्या माध्यमातून ही अपेक्षा आहे की आपण ही चांगली कारवाई मागच्या काळात केली आहे, पण त्याहीपेक्षा चांगली कारवाई या संदर्भात कशी करता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. आणि विशेषतः जे सातत्याने गुन्हे करतात अशा लोकांवर जरब बसवण्याकरता ज्या काही वेगवेगळ्या कायद्यांचा अवलंब आपल्याला करता येऊ शकतो त्या कायद्यांचा अवलंब केला पाहिजे. शेवटी महाराष्ट्राला जर $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची असेल तर कायदा आणि सुव्यवस्था ही राखणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आणि मला असं वाटतं की आता या नवीन जे काही आपलं SP कार्यालय आहे किंवा वेगवेगळे पोलीस स्टेशन्स आहेत याच्यामुळे आपली कार्यक्षमता ही वाढवण्याकरता देखील त्याचा मोठा फायदा होणार आहे. CCTNS2 आपण रोल आउट करतो. आपण आता ऑनलाईन FIR देखील रोल आउट केलेला आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो. आज स्मार्ट CCTV नेटवर्क आपण सगळीकडे तयार केलेला आहे. या सगळ्याचा उपयोग हा सामान्य माणसाला दिलासा देण्याकरता आपण करावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. आणि या नवीन कार्यालयांबद्दल मी सांगलीच्या पोलीस विभागाला आणि सांगलीच्या जनतेला शुभेच्छा देतो. याचं लोकार्पण झालं असं घोषित करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो